नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहता दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज श्री संत वामन भाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पखालपूर या ठिकाणी गणपती मंदिरासमोर आलेला आहे. तरी इथं एक तरुण भाविक भक्त माझ्यासोबत आहेत. वामन भाऊ महाराज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काही क्षणातच एक गाणं या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपण ते गाणं ऐकणार आहोत. दादा, काय आहे गाणं? आजच्या या दिंडी सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वयस्कर माणसं तर भरपूरच आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तरुण वर्ग सुद्धा या मोठ्या प्रमाणात यावर्षी दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे. आणि तरुण पिढीला बाबाच्या गावाकडं मोकार फिरणारे जे लोक आपला वेळ वाया घालवतात, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या वारीमध्ये सामील होऊन आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढावी. आणि प्रोत्साहन म्हणून मला एक त्यांच्यावर गीत सुचलेलं मी सादर करणार आहे. करतो. गावभर फिरणारा पोरगा बघा दिंडीत आला, वामन भाऊच्या कृपेनं त्यो वारकरी झाला. भगवा झेंडा ह्यो गडाचा त्यानं हाती घेतला, पांडुरंगाच्या नावाचा त्यानं गजर केला. हरिनामाचं ज्ञान मला हेरा, हरिनामाचं ज्ञान मला हेरा, वामन भाऊन दिलं. पंढरीचं हे ज्ञान मला हेरा, माझ्या भाऊन दिलं. वामन भाऊन दाविला पंढरीचा ह्यो रस्ता, नको मोकार फिरूस र चल वारीला दोस्ता. माझी खरंच आहे वो वामन भाऊ असता, म्हणून धरलाय बघा हो मी पंढरीचा ह्यो रस्ता. होत नव्हतं भलं कुठंच राव, होत नव्हतं भलं कुठंच राव, वामन भाऊन दिलं. हरिनामाचं ज्ञान मला हेरा, माझ्या भाऊन दिलं. गहिनात गडाचा वारकरी लहान थोर ह्यो झाला, वामन भाऊच्या नावाचा त्यानं गजर केला. गहिनात गडाचा महिमा आता त्याला कळाला, वामन भाऊच्या गुणाचा अवछंद लागला. मला कुणी नाही दिलं ज्ञान हेरा, मला कुणी नाही दिलं ज्ञान हेरा, वामन भाऊन दिलं. हरिनामाचं बीज मला हेरा, माझ्या भाऊन दिलं. धन्यवाद. अतिशय मनाला भिडेन असं गाणं या ठिकाणी या दादांनी गायलेलं आहे, या भक्तांनी गायलेलं आहे. हे गाणं करायचं कसं काय सुचलं? हे गाणं मी ज्यावेळेस आता 2-3 दिवसापासून दिंडीमध्ये आलो, तर वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच जागेवर चर्चा असते की बाबा वयस्करच माणसं आपले 50शी नंतरचेच माणसं दिंडीमध्ये जास्त जातात. पण यावर्षी मला असं पाहायला मिळालं की तरुण वर्ग सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात आलाय. आणि माझी इच्छा आहे की परमार्थामध्ये वयस्कर माणसाचं स्थान महत्वाचं आहेच, पण तरुण वर्गानं सुद्धा आपला वेळ वाया न घालवता इकडे आपला हरिनामामध्ये जो आपला सद्गुरू वामन भाऊनी जो मार्ग दाखवलाय, त्या मार्गामध्ये जॉईन होऊन सगळ्यांनी आपल्या पांडुरंगाच्या नावाचा गजर केला पाहिजे आणि आपल्या गहिनात गाड्यांची सगळ्यांनी वारी सुद्धा केली पाहिजे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव मारुती सानप. मी गहिनात गाड्याच्या जवळच माझं गाव आहे काशीवाडी म्हणून, तिथे मी राहतो. आणि मी सुद्धा महिन्याला भाऊंची गाड्याची वारी करत असतो. प्रत्येक एकादशीला न चुकता माझ्या कुटुंबामधून एकतरी सदस्य गाड्याच्या वारीसाठी दर्शनासाठी भाऊच्या मी जात असतो. तरुणांनी सामील झाल्याबद्दल यांनी या ठिकाणी हे गाणं तयार केलेलं आहे. आपण पाहता दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. अमोल बडे.